सोलापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। टोलनाके चुकवून चोरटे आडमार्गाने पसार होत असल्याने पोलिसांना मोठा धक्का बसला आहे। एमआयडीसी आणि फौजदार चौडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 2 मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत। चोरट्यांनी एटीएम चोरलं आणि घरातून 25 तोळे दागिने लुटले। सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30च्या दरम्यान वसंत विहार परिसरातील अमर रामचंद्र पवार यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी केली। 4 चाकी वाहनातून आलेल्या चोरट्याने सुमारे 25 लाख रुपयांचे 25 तोळे दागिने चोरून नेले। चोरटे सावळेश्वरपर्यंत गेले, मात्र टोल नाक्याजवळून त्यांनी यू टर्न घेतला आणि बोरामणीपर्यंत पोहोचल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। पण पुढील टोल नाक्यावर त्यांची गाडी दिसली नाही, त्यामुळे चोरटे आडमार्गाने पसार झाल्याचा पोलिसांचा संशय आहे। तत्पूर्वी विजापूर नाका पोलीस हद्दीतील कल्याणनगर भाग 2 मध्ये शिवबाळा भांजे यांच्या घरातून 49 तोळे दागिने चोरले गेले। दोन्ही घटनांमध्ये 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, तरीही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही। या दोन्ही घटनांकडे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे। स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके चोरट्यांच्या शोधात आहेत। दुसरीकडे शेळगी येथील बलदावा नगरातील ममता जगदीश पाटील यांच्या घरातून 26 जून रोजी दुपारी 2 वाजता 2,08,000 रुपयांचे दागिने चोरले गेले। चोरटा एसटी बसने पसार झाल्याची माहिती आहे। तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे। सोलापूर शहरात चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटना सातत्याने वाढत आहेत। यामुळे पोलिसांनी 7ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी विशेष गस्त वाढवली आहे। संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी पोलिसांनी नियमित गस्त सुरू केली आहे। Now and press the bell icon. Never miss a